नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे एका शाळेचा अंत. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा, एका शाळेचा अंत. एका न्यूज चॅनलचा मी हेड झालो आणि पहिल्याच महिन्यात महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांचा कारभार जवळून पाहण्याचे मी ठरवले. याकरता महिन्यातील 8 दिवस दौरे काढून विशेषतः ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना भेट द्यायचे ठरवले. अर्थात माझ्या डोळ्यासमोर आली माझी शाळा, म्हणजे ज्या शाळेत माझं शिक्षण झाले ती, म्हणजे ज्याला सर्वजण म्हणतात तीच जोंधळे गुरुजींची शाळा. जोंधळे गुरुजी या शाळेत मी पहिलीपासून 10वी पर्यंत शिकलो होतो. राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून 25 वर्षापूर्वी खुद्द राज्यपालांकडून आमच्या शाळेचं कौतुक झालेलं. त्यावेळचे शिक्षण मंत्री 6 महिन्यातून एकदा तरी या शाळेत येत सोबत कोणी ना कोणी शिक्षण तज्ज्ञ असायचे. असे विविध राज्यातील शिक्षण तज्ज्ञ संस्थेचा कार्यभाग पाहत, विविध उपक्रम पाहत आणि तोंडात बोटे घालत. मी शाळेत असताना म्हणजे अंदाजे 30 वर्षापूर्वी या शाळेत शिक्षण होतेच, पण आणखी अनेक उपक्रम होते. त्यापैकी शेती हा मुख्य उपक्रम. अंदाजे 10 एकरमध्ये शेती होती. त्यामुळे 5वी पासूनची मोठी मुले शेतात राबत. सर्व मुलांना त्यामुळे शेतीची सर्व कामे येत. मला पण नांगर लावून जमीन नांगरणे यायची. त्यावर जमिनीची लेवल, पेरणे, तण काढणे पासून कापणी, मळणी, धान्य साठवणे सर्व. शाळेतील मुलींना पण सर्व शेती कामे. शेतीखेरीज संस्थेची गुरं पण होती. गायी, म्हशी त्यांना स्वच्छ करण्यापासून दूध काढण्यापर्यंत मुलांना सर्व माहीत होते. शाळेने फळझाडे लावली होती. नारळ भरपूर मिळत. आंब्याची झाडे होती. या झाडांची मशागत करण्याचे काम आम्ही करू. शाळेचा एक छापखाना होता. या प्रेसमध्ये कंपोजिंग, प्रिंटिंग, बाइंडिंग शिकवत असत. मुलांना हे पण काम मिळेल. संस्था शाळेच्या कामाव्यतिरिक्त बाहेरची कामे घेई. शिक्षणात शाळा कधीच मागे नसे. शालांत परीक्षेत याच शाळेची मुले अव्वल असत. सर्व बाजूनी संस्था आणि शाळा फोपावली होती. पण गेल्या वर्षापासून संस्थेत वाद होत होते. जोंधळे गुरुजींना इतर बाकींनी वेगळे केले होते. कोर्टात आणि धर्मादाय कार्यालयात वेगवेगळ्या केसेस सुरू होत्या. मी गेली अनेक वर्षे मुंबईत असल्याने माझ्या कानावर काही गोष्टी येत होत्या, पण निश्चित काय ते समजावे म्हणून एक दिवस गावात आलो आणि शाळेत गेलो. मी शाळेत गेलो. खरं तर वर्ग सुरू होते, पण कुठेच गडबड नव्हती. नारळीच्या झाडांनी पाण्याअभावी मान टाकली होती. आंब्याची बरीच झाडे तोडलेली दिसत होती. एवढा मोठा गोठा, इथे गायी म्हशी होत्या, पण आज रिकामी होता. त्यात एक पण गाय म्हस नव्हती. मला धक्का बसला. शाळेची एवढी वाईट अवस्था असेल याची मला खरंच कल्पना नव्हती. जुन्या पिढीतील फक्त जोंधळे गुरुजी शिल्लक आहेत याची मला कल्पना होती. बाकी संस्थेचे आणि शाळेचे संस्थापक एक एक करून जग सोडून गेले होते. मी जोंधळे गुरुजींना शोधता शोधता गुरुजी एका चिंचेच्या झाडाखाली एका टेबलावर बसलेले दिसले. पूर्वी मी 30 वर्षापूर्वी पाहिलेले गुरुजी आता मात्र थकले होते. डोक्यावर गांधी टोपी मात्र अजून तशीच होती. गालफडे बसली होती. धोतर मळलेले होते. शर्ट जीर्ण झाला होता. मी जवळ जाऊन त्यांना हाक मारली. जोंधळे गुरुजी, नमस्कार. जाड चष्म्यातून माझ्याकडे रोखून पाहत गुरुजी म्हणाले, कोण रे? गुरुजी, मी उमेश यादव, याच शाळेचा विद्यार्थी, 95च्या बॅचचा. अच्छा, 95च्या बॅचचा, म्हणजे 30 वर्षे झाली की रे. त्यावेळी मी तरुण होतो. तुम्हाला इंग्लिश शिकवत होतो, बरोबर? हो सर. तुम्ही करून घेतलेलं व्याकरण अजून विसरलो नाही. बरं बरं बरं, आनंद वाटला. आता कुठं असतोस बाबा? मुंबईला असतो. एका प्रतिष्ठित ग्रुपच्या मराठी न्यूज चॅनलचा हेड आहे गुरुजी. अरे वा, छान 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 छान. आपली मुठे कुठे कुठे मोठ्या हुद्द्यावर आहेत बाबा. अरे तुला सांगतो, आपले 3 विद्यार्थी आहेत. 2 मंत्र्यांचे सचिव आहेत. डॉक्टर्स, व्यापारी, इंजिनियर्स तर असंख्य आहेत. प्रोफेसर आहेत, राजकारणी सुद्धा आहेत. आनंद वाटला रे, आनंद वाटला. बरं 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 बरं. पण तू आज इकडे कुठीकडे? गुरुजी, मी चॅनल हेड झाल्यापासून पहिला निर्णय घेतला म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांना भेट द्यायचा. मुंबईत फारशा बातम्या कळत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन संस्था, शाळा बघायच्या.
सुरुवात केली आपल्या शाळेपासून, म्हणजे जोंधळे गुरुजींच्या शाळेपासून. आता मला सांगा, कोणत्या उद्देशाने ही शाळा सुरू झाली हो त्यावेळी? खरं सांगू का यादव, या शाळेला जोंधळे गुरुजींची शाळा म्हणतात लोक, पण तसं ते चूक आहे. खरं तर आम्ही होतो त्यावेळी 3 जण होतो, पण ते दोघे शिक्षक नव्हते, पण संस्था वाढण्यासाठी धडपडत होते बिचारे. आणि मी वयाच्या 20व्या वर्षापासून आपला शिकवतोच आहे. म्हणून माझ्या नावाने शाळेला ओळखू लागलं एवढंच. पण अप्पा साठे, नंदू मगदूम आणि मी, अरे गांधी विचार घेऊन त्यावेळी या गावात आलो. आमच्यावर टिळक आणि गांधी दोघांच्या विचाराचा पगडा होता बाबा. ग्रामीण भागात शिक्षण देण्याची गरज आहे हे विचार घेऊन आम्ही इथं आलो. अप्पा साठेनं आपली ही 40 एकर जमीन शाळेसाठी दिली. किती? 40 एकर संस्थेच्या नावे केली. आणि मग आम्हाला उत्साह आला. आजूबाजूची मुलं येऊ लागली. मी 4 विषय घेऊ लागलो, अप्पा 2 विषय, नंदू 2 विषय. जसजसे वर्ग वाढू लागले तसे नवीन शिक्षक आले. संस्थेला ग्रँट मिळू लागली. मग संस्थेने आणि शाळेने मात्र मागे वळून पाहिलं नाही. मग या संस्थेने तुला माहितीच आहे, झाडं लावली, शेती करू लागलो, प्रेस चालू केला. मुलांना सुतार कुंभारकाम शिकता येऊ लागले. मुलं बोर्डात येऊ लागली. पण मी मग निवृत्त झालो. तरी पण मी संस्थेवर होतो. माझे लक्षच होतेच रे तसं. पण काय गुरुजी, पणच मोठा आहे रे. 2005 पर्यंत शाळेत 1,500 मुलं होती. किती? 1,500. 2005 पर्यंत शाळेत 1,500 मुलं होती. बरीच मुलं निवासी होती. पण या शाळेच्या संचलनासाठी एक सल्लागार मंडळ कार्यरत होतं. समजलं का? त्यात 4 प्रतिनिधी संस्थेचे असतात, 3 वर्गणीदारातून आणि 2 पालकांचे असतात संचलनासाठी. 6 साली वर्गणीदारातून पुण्याचे 2 राजकीय कार्यकर्ते मंडळात शिरले. या दोघांनी संस्थेच्या कार्यकारिणीत फूट पाडली. 2 तट पडले. या गटबाजीमुळे मंडळ निवडणुकीसाठी 2 गटांनी स्वतंत्र निवडणूक घेतली. बोल. दोघांनी धर्मादाय कार्यालयात त्यांच्या प्रतिनिधींची नावं दिली. धर्मादाय कार्यालयाच्या प्रतिनिधींनी दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना मान्यता दिली आणि गोंधळ सुरू झाला. समजलं ना? दोन्ही गटांना धर्मादायाच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. मग आता काय? शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कळेना आपण कुणाचे आदेश मानावेत. मंडळ सांगतो एक करा, दुसरं मंडळ सांगतो दुसरं करा. यातून शाळेचे वातावरण दूषित झाले. शेती, नारळ, आंबे, दूध, छापखाना यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर दोन्ही गट हक्क सांगू लागले. बोल आता. पुन्हा संस्थेची निवडणूक झाली. त्या पण धर्मादाय संस्थेने मान्यता दिली नाही. त्या गोंधळात राजकीय पुढारी असलेल्या गटाने शाळेचे आणि संस्थेचे रेकॉर्ड पळवले. काय करायचं बाबा, काय करायचं ह्याच्यातून? रेकॉर्डच पळवलं. मग माझ्या दोन्ही सहकार्यांनी संस्थेचे हे धिंडवडे पाहून हाय खाल्ली आणि दोघंही जग सोडून गेले. राहिलोय फक्त मी आहे अजून जिवंत. जोंधळे गुरुजी अजून फाईट देतोय बाबा. त्यांना अजून फाईट देतोय. तावातावाने बोलल्याने गुरुजींना धाप लागली. त्यांनी सोबतच्या बाटलीतील 4 घोट पाणी घशाखाली घातलं. पाणी पिऊन पुन्हा ते बोलू लागले. या बेदारीला कंटाळून मी आजीव सभासद म्हणून कोर्टात धाव घेतली. खालच्या कोर्टाने मला योग्य न्याय दिला आणि ते 2 पुढाऱ्यांची जी नेमणूक होती ती चुकीची ठरवली. पण हे पैसेवाले पुढारी जे पुण्याहून आले होते हायकोर्टात गेले. त्यांचा निकाल अजूनही आलेला नाही. तारकावर तारका. धर्मादाय आयुक्ताकडे अनेक दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे संस्थेची आणि शाळेची बेअब्रू झालेली आहे. नवीन शिक्षक भरती नाही होते. ते शिक्षक शाळा सोडून गेले. हळूहळू मुले पण दुसरीकडे गेली. या नारळीच्या झाडाला पाणी घालायलाच कोण नाही. आंब्याची झाडे लोक गुपचूप तोडून देत आहेत. गाई म्हशी मेल्या. आता या शाळेत 3 शिक्षक आहेत आणि 15 मुलं आहेत. हळूहळू ती पण यायची बंद होतील रे. ती पण बंद होतील. शिक्षक पण सोडून जातील. शिक्षकही सोडून जातील. मरेपर्यंत इथे थांबणार आहे हा जोंधळे गुरुजी. हा गुरुजी मात्र मरेपर्यंत इथेच राहणार आहे आणि इथेच मरणार आहे. अर्थात बरीच मंडळी माझ्या मरणाची वाट पाहत आहेत. कारण काय जोंधळे गुरुजी? अरे कारण ही 40 एकर जमीन.
या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. आता विमानतळ जवळ होतोय ना, म्हणजे या जमिनीला सोन्याचा दर आहे सध्या. अरे बाप रे, मग काय करताय गुरुजी पुढे? गुरुजी संतापले, चिडून मुठी आवळून बोलू लागले. या शाळेचे माजी विद्यार्थी कलेक्टर आहेत, कोणी सचिव आहेत, कोणी पोलीस महासंचालक आहेत, कोणी कोट्याधीश आहेस. तू एका चॅनेलचा हेड आहेस, पण मी आणि या शाळेने नपुसक शंड विद्यार्थी घडवले याचं मला दुःख आहे. शंड विद्यार्थी बनवले आम्ही. एकाही माजी विद्यार्थ्याला या शाळेसाठी, या संस्थेसाठी उभं राहावं असं वाटत नाही. हा म्हातारा जोंधळे या गुंडांना अजून पुरून उरतो आहे, आणि तू तरणा मोठा पगारवाला मला विचारतोस गुरुजी पुढे काय? तू तुझ्या शिक्षणावर, तू आणि मोठ्या पदावर. अरे आम्ही 3 मित्र झपाटल्यासारखे या भागात आलो आणि 2000 मुलांना दरवर्षी शिक्षण मिळवण्याची व्यवस्था केली, आणि तुम्ही मला विचारता पुढे काय? चालता हो माझ्या समोर, चालता हो माझ्या समोरून. चुकूनही मी जोंधळे गुरुजींचा विद्यार्थी म्हणून सांगू नको. चालता हो. गुरुजींच्या या अवताराने मी खाली मान घातली आणि बाहेर पडलो. या भेटीचा वृत्तांत मी माझ्या चॅनेलसाठी तयार करत असतानाच बातमी आली. जोंधळे गुरुजी शाळेच्या चिंचेच्या झाडाखाली मृतावस्थेत सापडले. एका शाळेचा अंत झाला. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.